रामकृष्ण हरी हरि जय जय राम हरि जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण शांति महत बाबा घडता संतांची संगत
आणिक प्रवाही घालून आणिक प्रवाही घालून संसार मदन करणे सर्वथा संसार मदन करे सर्वथा संसार मदन करणे सर्वथा संसार मदन करे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई ब्रह्मांड पुरता हाती घे ब्रह्मांड पुरता हाती घे संत देई संत संग देई संग देई संग देई संत संग देई संत संग देई संग देई अनेक प्रवाही घालून अनेक प्रवाही घालून अनेक प्रवाही घालून जनार्दनाचा एका करुणा वचनी जनार्दनाचा एका करुणा वचनी जनार्दनाचा एका करुणा वचनी जनार्दनाचा एका करुणा वचनी हरी विनवनी पाया पाशी करी विनवनी पाया पाशी करी विनवनी पाया पाशी संत देई संत देई संग देई संग देई संत देई संत देई संग देई अनेक प्रवाही घालून अनेक प्रवाही घालून अनेक प्रवाही घालून विठोबार कुमार जय विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हर दक्षिण
टाळी वाजवा भजन करा. अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता संतांची संगती, तिने होय शांती महत्पापा. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देये. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणा वचने, करे विनवणे पाया पाशी. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा. नमो रुक्मिणी मौलिनी हान गंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम चरण संतांजिया, चरण संतांजिया.
भक्तांनी मानेल संतांशी रंजवू चित्ताची आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका अर्धाक्षण घडता संतांची संगती तिने होई शांती महत बापा संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी पवनसुत हनुमंतराय यांच्या पवित्र दरबारामध्ये शिवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून नाथ बाबा संत संगतीची इच्छा करतात, संत संगतीचं महत्त्व पटवून देतात, थोडक्यात संत संगतीची मागणी करतात। विढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या तरुण मंडळीच्या सहकार्याने सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद। टाळी वाजवा एक बार जोऱ्या। तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला याच गावातले सुपुत्र मला ज्यांना अतिप्रेमानं फोन केला आमचे संदीप पाटील, आमचे महेश भैया, या दोघांना अगदी प्रेमानं आठासानं फोन केला। तसा पळापळीचाच कार्यक्रम आहे, कमी करू नका। कमी वाले हॅलो हा हॅलो हा हॅलो आपोआप वाले काय कमी वाले म्हणून म्हणलं। त्यांच्यामुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचं योग आहे। साऊंडला द्या, आपल्याला कळाव, बाहेर नको। उगं म्हातारा तरसलं ताकाला लाडू घातले लोकाला, बाहेरच्याच काय करायचं आपल्याला कळावं। विढाला विढाला या कार्यक्रमाला एक एकाचीने म्हणूया पर्यासी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट बालाजी महाराज, आमचे बालाजी महाराज। टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी। ज्यांना पाठीमागं सात संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट माऊली महाराज, आमचे माऊली महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। पलीकडून वाचणारे आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन, कोकिळा, भजन सम्राट आमचे कैलास महाराज मुरकुट्टे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। माझ्यासोबत असणारे आमचे राम महाराज पुंडगिर आहे। इकडं ज्यांचे मृदंगार थाप परते मृदंग महामेरू मृदंग महागुरु मृदंग महर्षी तालमुनी मृदंगाचार्य आमचे आनंद महाराज लोहिया, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। माझ्यावर प्रेम करणारे आमचे राजू शेठ, मी त्यांच्याकडे 4 वर्ष राहिला होतो। माझे गुरुवारी विठ्ठल महाराज कोरडे आळंदी देवाची, त्यांच्यावर प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे आमचे राजू शेठ देखील उपस्थित आहेत। माईक सिस्टम अगदी सुंदर आहे, तुमचे नाव घेतले कमी करू नका। आमचे नाव ऐका, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विढाला विढाला
कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. थोडं लक्ष देऊन ऐकायचे प्रयत्न करा. पावसानं जरी विक्षेप केला असेल पण आपल्या मनात आनंद आहे. टाळी वाजवा. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो कैलास महाराज ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ बालाजी महाराज, आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव, परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबा सांगतात आनंद रे आधी आनंद मोकळं झालं पाहिजे. उगा रात्रभर पाकडं काय नाही सापडलं. विठाला विठाला मला हे जमत नाही. टीज हे बरं झालं माझ्यासारखं इतकं इतकं, आणि नाही ते एका ठिकाणी टीज ऊस मी उडी मारली, मी खाली टीज उरी. विठाला विठाला क्लिअर द्यायचा साऊंड. परमार्थात आनंद असतो. लोहिया महाराज मी विनोदाला सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा बरोबर आहे. माळ कोणी घालीत नाही, भुका कोणी लावित नाही, थुका लावतील थुका. अरे माळ घालण्यासाठी, भुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मी मला ढिलं जमत नाही. आणि संदीप भाऊ विनोद नाही. मला अशी गुणीजन चांगले असले बरं वाटते, नाही तर फाशी गावडते. राजू शेठ मी एका गावात कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा. त्याला काहीच येईना बालाजी महाराज. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो, तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे मला फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला. टाळी वाजवा. विठाला विठाला देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागतंय. नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी बैठा होये. झोपा. टाळी वाजवा. टाळी. हे बहुता सुकृताची जोडी, हे बहुता सुकृताची जोडी, सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, हे बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी. Oh
टाळी वाजवा टाळी. इमानदारीनं घाम आलाय आणि जिथं घाम तिथं दाम उग केला इशारा. फुकडचं खालं की शुगर होती बघा. विठाला विठ्ठल बहुत सुकृतांची तिळ तिळ पुण्य साचा ऐका करंट कपाळ ज्याचे नाम नाही अनंत जन्मीचे सुकृत. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. आपल्या गावाचं नाव काय? कोणाली. एखाद्याला विचारला चला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, भागवत कथा चालू आहे ना, हो म्हणा की रामकथा. रामकथा चालू आहे आमचे शंकर महाराज शेवाळे बरोबर आहे ना. माझ्याकडे बघा ते बंद करा भावा जीव चालाय. चला रामकथा चालू आहे, कथा झाल्या संदीप भाऊ आहे ना. हा महाप्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं महाप्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवसाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तसे एखाद्याला विचारला चला आता 9 ते 11 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. टाळी वाजवा कळाला असतो. तुम्ही मंडपात आलात तेवढे भाग्यवान हात. लक्ष देऊन ऐका. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. टाळी वाजवा. आता पुढचं वाक्य आहे का संदीप पाटील. ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल आपो. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. विडाला विडाला अरे परमार्थ कुणाही करावा, माळ कुणाही घालावी, आळंदी पंढरीची वारी कुणाही करावी, इतकं सोपं नाही. आणि लक्ष देऊन ऐका. पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. अशा महात्म्याची भेट होणं फार दुर्लभ आहे. या ग्रसिंहाच्या दुधात रोआड्या चंद्र अमृत हे हातात चढ्या परित्या हरिप्रियाची भेटी झोपा. टाळी वाजवा. दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या बहु आवघड आहे संत हे. टाळी टाळी. जरा इमानदारीनं टाळी वाजवा. आणि कैलास महाराज मोबाईल फीस हटवा. नाही माझ्या एक मिनिट मला हे चांगले फीस असलेच बरं वाटतं. नाही तर राजू शेट इमानदारी. आता खरंच सांगू का आनंद मिळणारी जागा आता एवढीच आहे. टाळी वाजवा एवढीच आहे. बाकी ठिकाणी आनंद राहिला ती घरी अशी मोकळी बसत. त्या बायाला ताण येते. जातोय काका त्या म्हणत्या चहा घेता का? हा. कॉफी घेता का? हा. दूध घेता का? हा. डिकाशन? हा. फाशी घेता का? हा. हे विसरण्यासाठी इथं यायचे. टाळी वाजवा. आम्ही विनोद नाही बालाजी महाराज इमानदार खरं सांगतो. भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते. नाही तर काही बायाची भाजी लई नमुना.
अरे डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. हा इतऱ्या सोडून मनपाटल्या धरून सांगालो. एका बाईनं भाजी केली राजू शेठ, तेल मीठ मिरची डाळ पाणी. आता मालकाला भूक लागली ते मला जेवाय वाढ. हिनं भाजी वाढली हिनं फुरका हाणला शेंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळा अध्यात्वात. आता तुम्हा सगळ्याला अनुभव आहे, मी एकटा सोडून. भाजी कशी का होईना मालकीन जीव घालताना पुढे बसतीय. बरोबर आहे का नाही? हो म्हणा की म्हणजे उगं का तुम्हाला तेवढंच बरं वाटतं. झाली समाधान तुमचे देखील चरण. आता ती बाई पुढे बसली कैलास बुवा गपचूप तरी बसावं. बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहेत प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का? जास्त प्रेम म्हणल्यास मसाला वाटा घाटावं लागेल म्हणला. विठाला विठाला मी हसा म्हणून सांगत नाही पटा म्हणून सांगतोय. भाजी चांगली झाली तर चव लागते नाव निघते. असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करा वाटते. बहु आवगड आहे संत भेटी. सगळं मिळेल संत मिळत नाही. चंद्र अमृत सुखे शिव पिल असता जाता रवी धर गेलं पाहे येळा सागर तर गेलं परी त्या साधूची भेटी न होईल का? ऐशी कैसी आले भेट जास्त का चिकन गुन्हा झालाय. विठाला विठाला सगळं मिळेल. जाऊ द्या आता थोडक्यात बोलतो. संत भेटत बरं जाऊ द्या. संत भेटत नाहीत का कळत नाहीत? तिकडे बायाला दिसल्या का? येऊ का तिकडं? ते महाला प्रॉब्लेम आहे हो. आधीच मी दिसा इतका हा बोलू नका शांतता पाळा. विठाला विठाला काय सांगू लागलो? हा कीर्तन कीर्तन. संत भेटतात पण कळत कळण्यासाठी तुका म्हणे अंगी व्हावे ते तरीच महिमान भक्ताचा महिमा भक्ताची ऐका दुर्लभत्या गती. आता थोडक्यात बोलतो राजू शेठ. संत भेटून जर नाही कळाली संदीप पाटील कसं होतं? टाळी वाजून भजन करा. दृष्टांत सांगतो. विठाला विठाला महाराजांना एक दृष्टांत दिला. कानडीने केला मराठा भरतार. एकाचे उत्तर कर्नाटकातली मुलगी माऊली आणि मराठवाड्यातला मुलगा दोघांचं लग्न झालं. आता लग्न व्हायला टाइम नाही ना. सकाळी डामडूम दुपारी धामधूम संध्याकाळी सामसूम. ओके राईस प्लेट कार्यक्रम झाला. महाराज विनोद नाही. बाबा तुमचं नाव काय? तुकाराम बाबा खरं सांगा तुमच्या काळात लग्न किती दिवस होती? 3 दिवस 5 दिवस होते का नाही? हो म्हणा की जोऱ्यानं नाही होते. विनोद नाही होते खरं आहे. आणि म्हणा जुनती सोनं. तुमच्या काळात किती आदर होता खरं सांगा? आल्या गेल्याचा आदर, सासू सासऱ्याचा कदर. वडू नका सासू सासऱ्याची कदर. आणि नेहमी असावा डोक्यावर पदर. तिला म्हणतात इंडियन. काही बाय आता अशा वाढायला आता वडू नका. आता नाही विनोद नाही मुद्दा आदर होता महाराज. विनोद नाही हो. जुन्या काळात ते नावली चांगले होते. संदीप पाटील घेऊ का? घ्या होऊनच जाऊ द्या. विनोद नाही. आज सोमवार आहे. योग उगं तुम्हाला विनोद नाही. जुन्या काळातलं नाव सांगावलं. महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून. महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून. संदीप पाटलाच्या मंडळीनं म्हणावं संदीप पाटलाचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखून. तुम्हाला आनंद वाटला का नाही? नाही असू द्या. ते आपलाच कारखाना आहे. असू द्या. आता ते हे त्यांचा गुन्हा नाहीये. विठाला विठाला महाराज कैलास बुवा काल परवा एका बाईनं नाव घेतलं. काचाच्या गिलासात रुपये टाकले 70. किती? 70. ती म्हणली ह्याला द्या उत्तर नाही तर खाली करा उत्तर. म्हणलं म्हणून तर अवकाळी पाऊस घुसाला आहे. विठाला विठाला
माझ्याकडे लक्ष द्या. जुन्या काळात परंपरा होती महाराज, लग्न झाल्यावर देखील 6-6 महिने बोलत नव्हते. आता हेला काय, आता तर हेच चालय, मोबाईल घेऊन द्यायला पुढचं बोलत नाही. 6-6 महिने बोलत नव्हते. हा परतीनं आणण्यासाठी गेला. ती कर्नाटकातली, हा मराठवाड्यातला. आता तुम्ही जर तिकडे गेले ना बालाजी भाऊ, तुम्हाला माहिती आहे ते आपल्याला तेलगू नाव ओळखूच येत नाहीत. हेंगडून बिगडू नावच ओळखू येत नाही. कारण आता गाडी निघाली. जुन्या काळात काय परवाच नव्हता. एस टीमध्ये बसमध्ये बसले, ह्यानं विचार केला इथून पुढं कोणते गाव लागते ती विचारा. बसल्या बसल्या म्हणला हे कोणतं गाव, ती म्हणे येनंद्री. त्याला वाटलं गावाचंच नाव आहे, घेतलं टिपून. थोडी गाडी पुढे गेली, दुसरं गाव लागलं. हे कोणतं गाव, येनंद्री. त्याला वाटलं खुर्द बुद्रुक असेल, ती घेतलं टिपून. थोडी गाडी पुढे गेली, हे कोणतं गाव, येनंद्री. ते म्हणला ही येनंद्री ती येनंद्री. असं हात मागं सारला लोहिया महाराज. मृदंगात हात लई लागतो आणि जवा ठेका द्याला असा खाप असं. ती म्हणली याग बडजेरी, म्हणजे कामून मारलं. ते म्हणला मगा जर ह्या गावाचं नाव याग बडजेरी म्हणली असती, तुला कशाला ठेका खावा लागला असता. विनोद कळाला असला तर टाळी वाजव. तुम्ही हसाव म्हणून सांगत नाही, पटाव म्हणून सांगतोय. दोघाचं लग्न जमलं जुळलं, पण मेळ लागला नाही. महाराज सांगता देवा खरं सांगू शांत भेटत नाही असं नाही. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्याला हे जे पाठवटी तई होई भेटी हरी प्रियाची. काय सांगाव महाराज. संत नवती जगा मनसाचा टाळी वाजवा, टाळी. जगा मनसाचा समुद्र नदी लोहे पैगा पाषाण म्हणून लय लिंग. संतन होती जगा माणसाच्या सारखे. झोपा दोन्ही दिसती सारखे. वर्म जाणे तो ऐका, हा दिसाय आपल्यासारखे, राहिला आपल्यासारखे. थोडक्यात बोलतो, नाथ बाबा सांगतात देवा संत भेटत नाहीत असं नाही, भेटतात पण कळत नाही. मग एक काम कर, तैशी मज नको करो कमळापती. त्या कर्नाटकातल्या मुलीसारखं आणि मराठवाड्यातल्या मुलासारखं होता कामा. हा शांत राहा, शांत राहा, शांत राहा. विठाला विठाला म्हणून नाथबाबा विनंती करतात देवा संत भेटले पूर्व पुण्यानं. पूर्व पुण्य असता पुण्य फले बदारिसा. पुण्य फले बदारिसा. हे पुण्य फले बहुत दिसा. हे पुण्य फले बहुत दिसा. काली 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 हे भाग्य उदयाचा जसा. भाग्य उदयाचा जसा.
जन्माचं पुण्य असेल. संत भेटले संत कळाले. मग संतांच्या भेटीचा फायदा काय अभंगाचं पहिलं असं वाटायला खिशातले 1000 रुपये काढून द्या. पण महाराजात घेत नाहीत म्हणा तुम्ही. टाळी वाजवा टाळी. हॅलो. नाथ बाबाला एक साधकानं प्रश्न केला. बाबा माझ्याकडे लक्ष द्या. संत भेटले संत कळाले त्यांच्या अर्धाक्षण भेटीचा फायदा काय. नाथ बाबानं सांगितलं तिने होय शांती अर्धाक्षण. आता तुम्ही सगळे सुज्ञ माणसे जास्त बोलत नाही. आता काही माणसं म्हणतील कैलास महाराज आमचे जन्म गेले महाराज मिळ लागण आहे. आणि तुम्ही अर्धाक्षर एक वाक्य बोलतो. डोळ्याची एक पापणी लावते त्याला 1 निमिष म्हणतात. किती 1 निमिष. डोळ्याची अर्धी पापणी लावेपर्यंत निमिष अर्धा घडी संताची संगती वासत्व वैकुंठी कल्पांतीचा काय सांगाव महाराज. डोळ्याची आरती पापणी लईपर्यंत जरी ज्ञानोबराय भेटले नाथ बाबा भेटले लक्ष देऊन ऐका तुकोबराय भेटले पाप ताप दैन्य जाय मोठा मोठी पाप ताप दैन्य जाय ताली 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 पाप ताप दैन्य जाय मोठा मोठी पाप ताप दैन्य
बसू द्या बसू द्या बसू द्या बाबा बसा सारखा बघा असं त्याला आता छेवा आलाय एवढं कीर्तन कानावर गेलो असं द्या हे कसं आहे बघा एक वाक्य बोलू का सगळ्याला आनंद मिळणं हाच खरा परमार्थ वा आणि कैलास वायूनच म्हणून सांगत नाही आपल्या कीर्तनात तरुणच खुश असतात असं नाही म्हातारी माणसं देखील नाचत टाळी वाजवा कळाला बालाजी बुवा खरं सांगू का बरेच कीर्तनकार म्हणतात भाऊ कीर्तन लय रंगलं होतं भजण्यानं पाळलं तो का गांजा वाडा गेलता हे का कुस्ती आहे का काय कीर्तन पाडायला ऊर्जा लागते महाराज ऊर्जा टाळी वाजवा संत भेटल्यास पापता पताईण्याचा मोठा मोठी पापच राहत नाही वसून शिके पाप जाये त्रिविध तो ताप ऐसा संतांचा महिमा नाही द्यावया उपमा काय सांगाव महाराज झोपा पापात राहत नाही आता थोडक्यात बोलतो पापाचे बरेच प्रकार आहेत कैलास बुवा पाप उपपाप महापाप कायिक पाप वाचिक पाप मानसिक पाप किती झाले संदीप पाटील माझ्याकडे बघा पाप उपपाप महापाप कायिक पाप वाचिक पाप मानसिक पाप वा तुकाराम बाबा निमरी पक्की आहे माय ह्याला म्हणायचं जुनं ते सोनं किती झाले 6 आणि एका मिनिटात पहा लई टाइम घालायचा पाप कशाला म्हणतात तरुण मंडळी एक वाक्य बोलतो मांस खाणे याला पाप म्हणायचे टाळी वाजवा प्रमाण सांगतो मांस खाऊन हवस करी जोडोनी वैरी ठेवीला हिंदूच्या माणसानं मांस खायचं नाही थोडक्यात पाप मांस खाणे उपपाप चलत चलत निषिद्ध अन्न सेवन करणे बटर पाव खाणे वडापाव खाणे कुठेही खाणे एक जण मला म्हणला महाराज लोक गेले चंद्रावर तुम्ही राहिले धोत्रावर मी म्हणलं कसं काय बघा म्हणला लोक उभ्यानं जेवाले मी म्हणलं सुधारले नाहीत मुळव्या झाला असेल मुळव्या महाराज विनोद म्हणून बोलत नाही तरुण मंडळी लक्ष देऊन ऐका तुम्ही हसा म्हणून बोलत नाही तुम्हाला पटाव म्हणून बोलतोय अरे आपण सामान्य भूमीतले माणसं नात राजा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतले माणसं या संभाजी राजानं तुमच्या माझ्यासाठी देह बलिदान करावा या भूमीतले माणसं आपण हा थोडक्यात बोलतो बालाजी महाराज संभाजी राजाला औरंगजेबानं पकडलं कुणं पकडलं बोल संभाजी स्वतःचा धर्म सोडणार का मरण पत्करणार राज्य संभाजीने सांगितलं ये भेणारी अवलाद नाही चला औरंगजेबानं विचार केला दिसा इतकं आहे पण जातवान आहे तुम्हाला जातवान खैर भांड कळते ना हो म्हणा की नाही विनोद नाही कळते ना तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल आपल्या गावठी गाईला गावरान गाईला वासरू सोडायचं नाही तांब्या घ्यायचा दूध काढायला द्यायचं एका लातत मालक एकीकडे आणि तांब्या एकीकडे याला जातवान म्हणतात जातवान महेश दादा आणि तुम्हाला जर अनुभव घ्यायचा आहे खैर भांडा सांगतो ती जर्शी तिला वासरू सोडू नका काही नाही ते उभा राहिल्या आज करते ती गाय जर आडली तू वाटते घरात कोणीतरी मेलंय इमान त्या गाईला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या ते उभा राहिल्या म्हणते हालू नये चालू नये चेहरा वगैरे काही बोलू नये ह्याला म्हणायचंय खैर भांड विठाला खराब बाबा ती गाय जितकं पाणी पितीया तितकं दूध देतीया माऊली आणि जितकं माल खाते तितकं शेण टाकीतीया विनोद नाही पकडा जातवान आहे संभाजी राजाला पकडलं बोल संभाजी धर्म सोडणार का मरण पत्करणार संभाजी राजे सांगू लागले जरी स्वधर्म लोपाला गोड आवाज द्या गोड तुमच्या एका मिशनीच्या 4 होत्या
सर्व सुखाचा थारा मोडला कालिदास विहार प्रकाश उदय संभाजी राजाने सांगितलं अरे आई लाईट गेली तर अंधार पडेल धर्म बुडाला तर या जगातलं सुख नाही सवय चला उकळत पाणी अंगावर टाकलं लोहिया महाराज कुणाच्या संभाजीराजाच्या अंगावरला चमडा काढला ऐका तरुण मंडळी 42 दिवस पूर्ण झाले माझे राज्य मरत नव्हते औरंगजेबानं सळया तापवल्या आणि राजाच्या डोळ्यात खुपसल्या माझ्या राजाची दोन्ही बुबळ बाहेर पडली पण राजानं धर्म नाही सोडला पुढचं वाक्य आहे का संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून मंदिराला कळस आहे दारात तुळस आहे माझ्या माता माऊलीच्या डोक्याला कुंकू आहे संभाजीराजानं धर्म नाही सोडला कैलाशी महाराज म्हणून 500 वर्षानंतर तरी राम मंदिर झालं विनोद नाही मुद्दा डोक्यात ठेवा अरे धर्मासाठी देह बलिदान पण धर्म नाही सोडला या भूमीतली माणसं आपण कुठंही अन्न खायचं मी काय सांगू लागलो उपपाप आता महापाप एका मिनिटात सांगतो टाळी वाजवा विढाला आता सगळ्याला अनुभव थोडक्यात बोलतो कैलास महाराज बाल हत्या करणं हे महापाप आहे आणि गाय कसायला देणं हे महापाप आहे आता बऱ्याच माणसाला आनंद वाटतो महाराज मुलगा झाल्या कैलास बुवा पट्ट्याला पोरगा झाला घ्या पेढी पट्ट्याला पोरगा झाला घ्या पेढे वाटायची गडबड करायची निघतंय कसं वागतंय कसं बोलतंय कसं पाणी टाकून पिते का बिना पाण्याची पिते आणि मुगा पुन्हा पेढे वाटीचा गडबड करायची धीरे से बजाना महाराज खरं वाक्य बोलतो महिला मंडळ तू माझ्या बहिणीसारख्या माझ्या आईसारखी आहात अरे ज्या बापाला जास्त मुली आहेत त्या बापासारखा भाग्यवान बाप भाग्यवान बोजा मानायचा असेल तुम्ही मुलाचा मानागडी मुलीचा बोजा मानायचा हो म्हणा की पहिली बेटी तूप रोटी पहिला बेटा भिकार छोटा विनोद नाही तो कोबराय म्हणतात कुळी कन्या अगोदर कन्या आणि नंतर पुत्र मी तर म्हणतो पुत्रापेक्षा कुत्र बरं इतरी सोडून बरं का इतरी सोडून तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुम्ही घरी जा महाराज कुत्र मालक दिसल्या पळत येते कुत्रा अंगावर हातपाय टाकते का नाही हो म्हणा टाकते का नाही मालक दिसल्या कुत्र पळतच येणार विनोद नाही आणि पुत्र तिकून येतात आपल्या उदगीर कुणी येतात म्हणणार माझा कुठं आहे एका टप्पूट आणि टप्पूट म्हातारा म्हणतं नको रा बाळ्या तुझ्यासाठी पांढऱ्याचं काळं केलं रे सप्त्याला पट्टी लवकर दिली नाही रे कीर्तनाला मंडपात जाऊन बसलो नाही रे मंडपाच्या बाहेरच बसलो तिथला चांगला बूट आणला रे एवढे कुटाने तू ह्यासाठी केले तुम्हाला टप्पू देईल आता कुठं खपू बाळ्या ही पाळी बऱ्याच जनावर आली आहे विढाला पुढचं वाक्य आहे का अरे निस्वार्थी प्रेम करणारी फक्त मुलगी असते माय बाप फक्त मुलगी असते विनोद म्हणून बोलत नाही बाल हत्या हे महापाप आहे आणि गाय कशाला देणं हे महापाप आहे एक विनोबा भावेचं वाक्य आहे मानवा विचार कसा कसायाला एकूण का गाई अरे कसायाला एकूण का गाई टाळी वाजवा टाळी टाळी वाजवा क्या बात है ताली
तुळशीची माळ काय कशाला विचार करा काय कशाला क्या बात है बरं वाटलं की कच्चा पिऊन येऊ कसा याला नका गाई कोट्यात काय असा माझ्याकडे लक्ष द्या आणि घरात माय असा टाळी वाजवा कळा काय असा भगवान सांगतात निर्लोभे गाईची सेवा तिने माझी प्राप्ती उठवा ज्ञानोबराया सांगतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड मला थोडक्यात बोलायचे गाय कशाला द्यायची नाही आता 2-3 पाप थोडक्यात सांगतो टाळी वाजून भजन करा विठाला विठाला गांजा वडणे दारू पिणे दारू गांजा मदको यार अक्कल गुण प्रसरी गमन करणे बाकी कुटाने करणे याला काही पाप म्हणायचे बालाजी महाराज आणि वाचिक पाप या तोंडानं दुसऱ्याला वाईट बोलणे याला काय म्हणायचं वाचिक पाप आता काही माणसं काय बोलतील काय सांगता येत नाही कायला रुवा काल परवा एका बाईनं आमची माझ्याकडे बघितलं ती बाई मिली चिर मी मागं सुरू करू काय बोक्याचा उता आलाय तेव्हापासून कळालंय आम्ही बोक्या म्हणून विनोद नाही कसं बोलावं ज्ञानोबराया सांगतात सात आणि मोबाळ वितुले आणि रसाळ शब्द देश कलोळ अमृताची मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची बाणी मुख्य अमृताची बाणी मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची बाणी जरा इमानदार वाजवा जोरात जोरात मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी चांगलं बोला वाचिक पाप आता एकच सांगतो बालाजी बुवा विठाला विठाला दुसऱ्याचं वाईट करणे याला काय म्हणायचं मानसिक पाप आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे थोडक्यात बोलतो दुसऱ्याचं वाईट केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत संदीप पाटील 2 जण नवरा बायक होते किती होते 2च असते मला वाटलं मयुरी गेली काय आणि योगायोगानं दोघाची उडील आम्ही वैकुंठवासी बालाजी बुवा खरं सांगा घरात हुशार कोण असते कोण असतंय कोण असतंय हा म्हणजे बायको सजत म्हणते तुम्हाला ताकल हो म्हणा की म्हणते का नाही घरात हुशार तेवढा प्राणी असतो बोलून घेतलं इकडे या म्हणे का तुमची आईची जशी सेवा तशी माझी आईची माझ्या आईला कोणी नाही घेऊन या आता हे कलियुगातलं जे देव जे माझे बायको पुढचं कळालं जे तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू पण मुद्दा डोक्यात ठेवा दुसऱ्याचं वाईट केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत पळत गेला सासूबाईला गाडीत बसिलं सासूबाई तर उद्बत्ती छाप होती राजू उद्बत्ती छाप ह्याची आई गुबगुबीत आज स्वतःच्या आईची सेवा किती केली असं लई 1 महिना ढुस फुस घरची म्हातारी अशी होती अशी झाली सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत आमच्या इकडं म्हणाय लाडू झाले घट आणि सासूबाई पडली लट
म्हातारी हालना डुलना ह्यानं डोक्याला हात लावला. विचार केला, म्हणलं माझी आई अशी होती अशी झाली, सासूबाई उद्भूतीच्या गुबगुबीत कशी काय. आणि कोणी असो, आमदार खासदार कीर्तनकार लोहिया महाराज, बायको पुढे गपगार, काही चलत नाही. आता बरेच कीर्तनकार इथं उभा राहिले ना. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातून काय म्हणतात त्याच्या घरी जाऊन बघा, तुम्हाला कब्बर चहा मिळत नाही. आमदार खासदार इकडे आले ना, येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची वाट लागली पाहिजे. घरी गेले की तेरी बिच्ची पण मेरी बिच्ची. बायकोनं बोलून घेतलं, इकडे या. म्हणे का, तुमची आईची सोय करण्यात तर माझी मी राहणार. ह्यानं सांगितलं चिंता करू नको. म्हणलं अवकाळी पाऊस पडले, नदीला पूर आलाय, माझ्या आईची सोय लावतो. रात्री 12 वाजता उठला, आईची बात डोक्यावर घेतली, टकाक 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 असं. जशी बाज नेली तशी नदीत, पण मुद्दा डोक्यात ठेवा, इमानदार माणसाला माणूस मारली यात नवल नाही. देव राखी तया मारी लपवण नमोडे काटा हिडता बन देव सका जरी येशवा अवघ्याची कृपा करी. अरे ज्याला देव तारते त्याला कोण मारतंय. म्हातारी वाहत गेली, तिच्या हातात लिंबाचा फाटा. जय हरी म्हातारी लिंबाच्या वरी, कोरडी फट. आता अवकाळी पाऊस लई 2 ते 3 तास. पूर्व सरला आमुष्याची रात्र, चोर चोरी करण्यासाठी आले. कशासाठी? प्रत्येक चोराजवळ इतका सोनं. कितकालं हो म्हणा, द्यायचे का घ्यायचे. प्रत्येक चोराजवळ इतका सोनं. म्हातारी लिंबावर चोर खाली. कैलास बुवा. एक जण म्हणला माझा हिस्सा करा, दुसरा म्हणला माझा करा, तिसरा म्हणला माझा करा. म्हातारीनं वरून बघितलं, म्हातारी म्हणली माझा भी हिस्सा करा रे. हे भूत भूत होय 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 होय. आराट्या बोराट्या खराट्या, कुणाचं धोतर फिटलं, कुणाचा पॅन्ट फाटला, लाख पळा. नुसतं भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडं जात. आणि खरं भूत दिसल्यास सोनं तिथं चांदी तिथं होय. म्हातारी लिंबावर खाली उतरली. कुठून कुठून? म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडं होतं. किती होतं? 9 वार. त्याच्यातलं 3 वार फाडलं. झोपले काय? खाली किती राहिले? तवापासून झाले 6 वार. पुढचं सांगत नाही. 3 वार लुगडं घेतलं, सोनं चांदी होतं ते गटुड्यात बांधलं. मुद्दा डोक्यात ठेवा, सोनं चांदी घेऊन आई कुठं जाणार? लवकर बोला, कुठं जाणार? तरुण मंडळी, एक वाक्य बोलतो. आपण स्वतःच्या माय बापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मारणारे आपले माय बापच आहे. अरे तुम्ही कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा, तुम्हाला कुत्र चावल्याशिवाय मरत नाही. माय बापाला भाकर फेकून टाका, माय बापा आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी सबसे बड़ी है माँ. ते म्हणाले दिसा इतकं इतकं काय पण त्याला वाटलं आल्या आल्या ही दिसा इतकंच आहे. हो का? या या बसा बसा. हे बरं झालं म्हातारपणाला पूर्व झालं म्हणायचं. विठाला विठाला
आता ऐकू गेलं सबसे बडी हिम्मा माझ्याकडे लक्ष द्या विनोद नाही एक वाक्य बोलतो कैलास बाबा मी तोंडापुरतं बोलत नाही संदीप पाटील ते राजू शेठ आहेत ना एक व्यक्तिमत्व आईवर जीवापेक्षा प्रेम करणार मी साक्षात डोळ्यानं पाहिलं मला लहानाचा मोठा झालो आईला जी किंमत होती ती देवाला किंमत नव्हती यांच्याकडे आणि एक वाक्य बोलतो जोपर्यंत आपली आई जिवंत आहे तोपर्यंत आपल्या घरात प्रेम जिवंत आहे जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत आपल्या घरात धाक जिवंत आहे विनोद नाही बालाजी पाटील तुम्ही किती मोठे व्हा आपल्या आईला तिचं लेकरूच आहात आणि आईचं खरं प्रेम पाहिजे ना तुम्ही रात्रीच्या 2 वाजता घरी जायचं किती वाजता 2 वाजता आणि दार वाजवायचं थाटकन आई उठते आणि दार उघडते तिचा पहिला शब्द असते बाळा तू जेवलास का किती वाजता टाळी वाजवा कळाला 2 वाजता आणि आपली आई गेल्यानंतर तुम्ही घरी जायचं कैला बुवा लेकरू जवळच असते मम्मी पप्पा झोप झोप कुठेही बोंबलं थिंडते झोप झोप विनोद नाही अरे ज्ञानोबा यासारख्या महात्म्यानं म्हणावं सकळ तीर्थाची धुरी एका माता पितरी माई बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी सबसे बडी हिम्मा सोन्या चांदीच्या गटोडं डोक्यावर घेतलं टकाक 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 असं दार वाजवलं अरे सुनाला वाटलं सासू भुतवूनच आली का म्हणे त्याचे कळले आम्हा सून पळाय गेली पलंगाच्या खाली पडली टंगडत मोडलं पण मुलानं विचार केला माझी आई मला धक्का देणार मातीची या चित्ती अवघी बालकाची याप्ती देह इसरी आपुला जवळी घेता शिन गेला लेकुराचे हेत जाणे माऊलीचे मुलगा पळत गेला गळ्याला मिठी मारली आई का बाळा तुला नदीत नेऊन टाकलं होतं तू वाहत गेलती आणि सोनं चांदी घेऊन जिवंत होऊन घराकडे कशी आलीस आईनं सांगितलं बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनंच घेऊन आलाय झोपले काय नाही काय घेऊन आला पाहिजे का सोनं ह्यानं विचार केला बालाजी पाटील आपली म्हातारी आई नदीत टाकली तर इतकं सोनं आणलंय म्हणला बायको तर तरुण आहे हिला नदीत टाकल्या सोनं किती आणेल सोनेवाले बेचेने एक अंगठी असली तर इकडे येत नाही इतकं सोनं रात्रीच उठला बायकोची वाट डोक्यावर घेतली टकाक 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 असं जशी बाद नेली तशी नदीत जे हरीण बायको समुद्राच्या मोरी टाळी वाजवा कळाला डबल माघारी आली मुद्दा डोक्यात ठेवा आई इमानदार होती सोनं चांदी घेऊन घराकडे आली बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली गेली टाळी वाजवा कळाला महाराज सांगतात अनेकाच्या घाती मान्यता संतोष सुख दुःख दोष अंगी लागली अनेकाच्या घाते ज्याचे निवतील चित्ते तोच चिवळकावा पापी असं कोणतंही पाप असू द्या पाप उपपाप महापाप काही पाप वाचिक पाप मानसिक पाप ज्ञानोबरायाची नाथ बाबाजी तुकोबरायाची जर भेट झाली दे दे होय शांती शांती भात पापा केवढा पाप असू द्या संताची भेट झाली ना पाप राहत नाही जाऊ दे आता कीर्तन मला टाइम सोडायचंय वाल्या खोड्या इतकं पाप कोणी केलं का नारद मुनीची भेट झाली केले रामायण रामा आधी काय ताकद आहे आता थोडक्यात बोलतो
संगती 3 प्रकारची आहे. कैलास बुवा, कुसंगती, विसंगती, सत्संगती. कुसंगती टाळावी, विसंगती भोगल संपवावी आणि सत्संगती करावी. कुसंगतीने आपला घात आहे, विसंगतीने आपली फजिती आहे आणि सत्संगतीने आपला उद्धार आहे. उद्धार आहे. म्हणून संगत करना बड़े को बढ़त बढ़त बढ़ जाए, संगत करना छोटे की घटत 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 जाए. अर्धाक्षर घडता संताची संगती. थोडक्यात बोलतो बालाजी पाटील, संगती सोडून द्या. तरुण मंडळी लक्ष देऊन ऐका. संताचा नसता स्पर्श जरी झाला तरी आपला उद्धार झाल्याशिवाय तरी. आता सगळ्यांना माहिती आहे, थोडक्यात सांगतो. रामप्रभू सीतेला आणण्यासाठी सेतू बांधू लागली. संदीप पाटील काय करू लागली? सेतू सीतेला आणण्यासाठी. नळ नीळ जामवंत सगळे वानर मदत करू लागली. कुणाला? देवाला. जवळच खडुळी होती. आपल्याकडे खडुळी म्हणतात का खारुताई? खडुळी. त्या खडुळीने विचार केला, त्यांच्यात भगवान परमात्मा आहे, माझ्यात नाही का? बस सर्वांचे हृदयशी मी अमुक आहे, सर्वाघटी राम देहादेही विठ्ठल जळीस्थळी, आणि माझ्यात नाही का? ती खडुळी पळत जायची, गरबडा लोळायची, अंगाला लागेल ती वाळू आणायची आणि त्या शेतूवर टाकायची. कुठे टाकायची? शेतूवर टाकायची. देवानं विचार केला, माणसं मदत करीत नसतात पण एक प्राणी मदत करतोय, काय आपलं भाग्य आहे. म्हणून एक दिवस असा आला, उजळले भाग्य आता अवघी चिंता. हनुमंतरायाच्या एका हातात गदा, एका हातात पर्वत. हनुमंतरायानं उडी मारली, जय श्रीराम. जशी उडी मारली खडुळीच्या शेपटीवर पडली. कुणाच्या? कुणाच्या? खडुळीच्या. खडुळी चिरकली, चिर. रामप्रभू पळत गेले, खडुळीला उचललं आणि आपल्या हातात घेतलं. लोहिया महाराज शाबास म्हणून आशीर्वाद दिला. ज्या दिवशी आशीर्वाद दिलाय ना त्या दिवशी 3 पट्टे उमटलीत. किती? किती? आजही तुम्ही बघा 3 पट्टे. शाबास. बोल खडुळी, तुला त्रास झाला, तुझं रक्त निघालं. एक वचनी एक पत्नी, वचन मोडी प्राण जाय परी. बोल. हनुमंतराला काय शिक्षा द्यायची? सुळावर द्यायचंय? फाशीवर द्यायचंय? खडुळी म्हणू लागली, देवा डोकं फिरलं या तुमचं. बस बस बस. तुमचं काय डोकं फिरलं का? काय एक शाल आणा, काय करा, एक हार आणा, 50,000चा गटा काढा. एवढ्याचा उगा केला इशारा. आणि हनुमंतरायाचा सत्कार करा. रामप्रभू म्हणले, तुला त्रास झाला, तुझं रक्त निघालं, तरी तू म्हणती हनुमंतरायाचा सत्कार करा. काय घडलं सांग? लक्ष देऊन ऐका. खडूने सांगितलं, देवा डोक्यात ठेवा, तुम्हाला संताच्या पायाची काय ताकद माहिती आहे? संत चरण रज लागताची सहज, वासनेचे बीज जळून जाई. ऐका देवा, डोक्यात ठेवा. आज जर हनुमंतरायानं माझ्या शेपटीवर पाय दिला नसता तर तुम्ही मला उचलून हातात घेतलं नसतं. आणि शाबासकीचा हात माझ्या पाठीवर फिरवला नसता आणि तुमचा आशीर्वाद मला मिळाला, टाळी वाजवा कळाला असता. ऐका, एका खडुळीला सहज हनुमंतरायाचा स्पर्श झाला तर खडुळीचा उद्धार व्हावा. कशाचा? खडुळीचा उद्धार व्हावा. ऐका, एका रेड्याच्या डोक्यावर सहज हात ठेवावा, रेड्यामुखी वेद. एका भिंतीला सहज आज्ञा करावी, चालविली जड भिंती. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, नेवाशाला कोण कोण गेलेलं याच्यातलं? नेवाशाला गेले ते संदीप पाटील गेले ते जाऊन या. नेवाशाला एका दगडाचं मंदिर आहे. कशाचं? कशाचं? एका खांबाचं दगडाचं मंदिर आहे. माझ्या ज्ञानोबरायानं सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं आणि ज्ञानेश्वरी सांगितली, त्यांच्या हाताने लिहून घेतली. ऐका, ज्ञानेश्वरी सांगत असताना एका दगडाला पाठ लावली. कशाला? एका खांबाला. ज्या खांबाला पाठ लावली त्या खांबाचं आज मंदिर आहे. कशाचं मंदिर आहे? खांबाचं. मी विनोदानं सांगतो, कैलास महाराज ज्या खांबाला पाठ लावली त्याचं मंदिर झालंय. अरे ज्याच्याकडे ज्ञानोबाऱ्यानं तोंड केलं त्याचा काय थाटा असेल? काय थाटा असेल? संतांचा नुसता स्पर्श होऊ द्या. महाराज सांगता, संगतीचा घडा तिने होय शांती. शांती या शब्दाचा अर्थ विश्रांती. विश्रांती पावलो सांभाळावो, वाढले अंतरी विश्रांतीचा पायी संताची. नाही काय ही ताकद त्यांच्या संगतीत असल्यामुळे. संत संग दे, संत संग दे, संत संग दे, आणि संत संग दे, संत संग
एका खडूळीचा उद्धार व्हावा, एका रेड्याचा उद्धार व्हावा, एका भिंतीचा उद्धार व्हावा, एका दगडाचा उद्धार व्हावा. पोळी खाण्यासाठी गावोबा गेला. ज्यांचा अभंग घेतला ना नाथबाबाच्या इथं पोळी खाण्यासाठी नाथबाबानं कृपा करावी. राहिल्याला रामायण गावोबानं लिहावं, गावोबानं लिहावं. काय ताकद आहे ही? ताकद असल्यामुळे संत संगती, संत संगती अनेक प्रवाही. संत संगती चरण सेवा जने हा तुझा विसर न पडावा. हाची भाव माझी आजीवा पुरवी देवा मनोरथा. संत संगती चरण सेवा. संत संगती संत संग हेची दान देगा तिची देवा पय हेची भावी माझी. बस देवाला मागायचे संत संगती. का देत असताना अनेक प्रवाही. जाऊ द्या थोडक्यात बोलतो कैलास बुवा. तुम्ही आम्ही संतांच्या संगतीची इच्छा करावी यातनावर काय. जेणे हे ईश्व गतीर भरता प्रभू म्या बोलविल्या चाले हे शरीर नामा म्हणे देव इच्छी संत. आम्हा जीव लग जन्मो जन्मी. देवानं संतांच्या संगतीची इच्छा कराव. संत संगती संत संगती का सुखया संत समा नित्य दुनावे. दुनावे म्हणजे दुप्पट सुख घडोघडी. जाऊ दे आता थोडक्यात बोलतो. काही तरुण मंडळी बाहेर बसलीत, काही आत बसलीत. एवढं वाक्य डोक्यात ठेवा. अरे सुख मिळेल यात काय नवल आहे. परमार्थ करणाऱ्या माणसाला किंमत देखील आहे, किंमत देखील आहे. आता आमचे आनंद महाराज मृदंग वाजवलेत. आनंद महाराज तुम्हाला किंमत किती आहे? मृदंग्याची बायको मृदंगी किंमत सांगायला. मृदंग्याची बायको मृदंगी. त्याला जर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणलं माकून टाका किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला तुम्हाला किंमत आहे का? माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा किंमत आहे. कैलास भाऊ तुम्हाला गायकी ना गायकाची बायको गायकी. त्याला जर म्हणलं ताई गायन कसं करा म्हणल्या मंडपात जाऊन फाशी घ्यावी किंमत आहे. डॉक्टरची बायको कंडक्टरची बायको डॉक्टर सरपंचाची बायको पेताड्याची बायको म्हणा की पेताडीला. वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला आणि पवित्र अंतःकरण परमार्थ करा. हनुमंतरायाची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार किंमत आहे किंमत. इथं सुख आहे. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा सर्व सुखे आधी येतेची. म्हणून साधू थोर जाना साधू थोर कलियुगी. म्हणून संत संगती अनेक प्रवाही म्हणजे इग्न अनेक प्रवाही घालू नको. नाथबाबाला प्रश्न केला. नाथबाबा तुम्ही ब्रह्मचारी नाहीत, तुम्ही संन्यासी नाहीत. तुम्हाला जर संतांची संगत दिली पडून राहील तय ठाई पडून राहील तय ठाई. ओगाची संतांची पायी ओगाची संतांची न मागे न करे काही. तुझ्या नका विठोबा तुम्ही आम्ही विरोधने. कुणाच्या अंगात मी एका ठिकाणी असत म्हणलं एका गड्याच्या अंगात आलं. ते जेव्हा उठलं आहा हो हुशार माणूस होतं बालाजी बुवा सारखं. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं. त्या अंगात आला म्हणून लागलं सोडा 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 सोडा. बालाजी बुवा म्हणे कमून 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 कमून. ते म्हणला बिड्या मोरत्याला बिड्या मोरत्याला बिड्या मोरत्याला बिड्या मोरत्याला. त्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्या. लोक म्हणतात त्याच्या अंगात देवाला बेसरमीच्या फोकाना आणा विढाला विढाला. हसा म्हणून बोलत नाही माझ्याकडे लक्ष द्या. अंगात आलेला देव राहत नाही आणि चित्तात शिरलेला देव निघत नाही. अरे नाथबाबाच्या चित्तात देव शिरला. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे. बस 36 वर्ष काम केलं. कुणाच्या इथं कुणाच्या इथं? नाथबाबाच्या इथं. आणि नाथबाबाकडे 3 गोष्टी होत्या कैलास महाराज. नाथबाबा शांत होते, नाथबाबा श्रीमंत होते आणि नाथबाबा संत होते.
संत होते ही पदवी त्यांच्याकडे. नाथबाबा म्हणतात देवा खरं सांगू तू जर संताची संगत दिली संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे. आता संसार करायचा नाही म्हणून नाथबाबाने विचार केला देव काही संताची संगती देत नाही म्हणून विनंती केली हात जोडले शेवटचं चरण. जनार्दनाचा एका करुणावचन टाळी वाजवा टाळी टाळी. टाळी वाजवा माय बा. वाह टाळी वाजवा माय बा. क्या बात टाळी टाळी टाळी.
टाळी वाजवा टाळी. थोडी आहे ना, थोडी आहे ना. हो म्हणा की हे मलाही गुढी आहे थोडी. हे मला कैलास व्हा सद्गुरू विठ्ठल महाराज कोरले त्यांच्या संगतीत राहिलो आणि गाता मूर्ती रामचंद्र बाबा बोधे गाता मूर्ती त्यांच्या संगतीत राहिलो. एक वाक्य सांगू का, आम्हाला काय येते माहिती नाही, पण चांगल्याची हात डोक्यावर पडली हे माहिती आहे. तुम्हाला जीवनात काय येतं हे महत्वाचं नाही, तुम्ही कुणाच्या संगतीत राहत होता हे महत्वाचं आहे. म्हणून कीर्तनकाराकडले भांडवल नसावं, त्याच्याकडे दोन गोष्टी असा. किती? कोणत्या कोणत्या? तंबाखू चुना, त्याचं वागणं निक्का असावं आणि त्याचं भजन पक्का असावं. वागाय निक्का भजनात पक्का, तो देवाचा सक्का, देवाचा सक्का. वागाय लुच्चा कळाला का? पोपटासारखं बोलायचं पण हजार लपडी करायची. वागाय लुच्चा भजनात कच्चा, तो यमाचा सक्का भाचा. काय नाथबाबाचं भजन असेल, काय नाथबाबाचं वागणं असेल. नाथबाबा विनंती करतात, नम्र झाला तेने कोंडिले महापुरे झाडे ते लव्हाळे लहानपण टाळी वाजवा टाळी. आईला बता रत्न थोरा काजी अंगुशाचा मार रे. टाळी वाजवा टाळी. बस लहान बना म्हणून विनंती करतात. जनार्दनाचा एका करुणा वचनी करी नवनी विनंती का करायची. संत संगती अनेक प्रवाही घालू नको. आनंद वाटला जीवनात एकच मागा. गावकरी मंडळी, तरुण मंडळी, संदीप पाटील आमचे महेश भैयाच ना, एक वाक्य बोलतो, तुम्ही फक्त संताची संगत मागा, देव तिथं आल्याशिवाय राहत. हरी तेथे संत, संत तेथे देवते, संत देवते. एखादा शब्द चुकीचा गेला असेल, करविली तैशी केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणे. म्हणून एक वाक्य बोलतो, जाता जाता ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा. आणि तिसरी गोष्ट घरातले मायबाप सांभाळा. मायबाप महिला मंडळी, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बरं. काय राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिव्या दे जायचं. हेच लय उलट आहे. संदीप पाटील ह्या खात्यात इथलं आणि माहेरात फोन करते, हॅलो मम्मी कशी आहेस ये. सासू झटका येऊन मिली पताही लागणार. अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आई बापाचे पाय धुवून पिल्याशिवाय राहणार. जैशी करणी वैशी जगे जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर, तैसे ज्याचे कर्म तैसे बस. एक वाक्य बोलतो, तुम्ही हात तरुण, तुम्हाला पाहून माझं मन आलं. जोरात बोला भरून. दरवर्षी हा सप्ताह असाच चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला हनुमंतराया आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. तुमच्या पुढच्या आजीला हलवा त्या. आलं तसं झटके हाणल्यात मी बघा ना. आजी उठा, आता सुटले उठा. हां असं लय सांभाळावं लागते सगळ्याला. हातवर करा. आणि हे तुम्ही इतकं बेजार होताय, धन्य माता पिता. आणि पुढच्या वर्षीचा टाईम सांगतो, 8 ते 10 कीर्तन ठेवायचं.
8 ते 10 म्हणजे ह्याला डोळे लागत इतकं हल्ली तरी काही बाय अशा काय इमानदार खोटं नाही हो आता काय करावं सांभाळावं तरी येऊ का ते आता चायना लावले जरा मला जपून बोलावं लागतंय आमचे काय नाव आमचे सुशांत मनमोहन कीर्तन सोहळा त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद चांगलं चांगलं टाका हां उगं कसं आहे आनंद वाटला हातवर करा हातवर करा हातवर बाहेर बसलेले इकडं इकडं हा हातवर सरळ सरळ पाठीमागं हातवर वर हा मी तिथपर्यंत येत असतो सरळ 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 हातवर घ्या हातवर पाय खाली राहू द्या पण हातवर घ्या हा असे ठेवा चहा पिऊन येतो बारख माझ